पाहिले का सगळ्या इथं आपल्या आधीपासून उन्हातच घर आहे. आता फडणवीसचं बांधू आपण उन्हात घर. जय भीम, जय भीम, जय भीम. माझ्या माईक पेक्षा जास्त आवाज आला पाहिजे. जय भीम. हे आवाज ठीक आहे, फडणवीसची कांटाळी उघडायला. सर्वप्रथम सर्व महामानवांना वंदन करतो. स्टेजवर मान्यवर आले त्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि हे जाहीर करतो की हा मोर्चा कोणत्या जातीच्या धर्माच्या विरोधात नसून हा मोर्चा त्या दलिंदर सरकारच्या विरोधात आहे. ते मोठ्या पोटाचा जे आपल्यामध्ये भांड्याला बसलाय ना, काम लावलंय आपल्याला साहेब. ह्या मोठ्या पोटाच्यानं काम लावलंय आपल्याला. म्हणून सांगतोय की हा मोर्चा आपला कुणाच्या विरोधात नाही. आणि आमचे दोन बैल बसलेत ते पुण्यामध्ये. एक सांगतोय महारायनं आमचं आरक्षण खाल्लं. अरे तू शिकलेला आहेस का तुला आरक्षण कळायला? हा, आधी शिक बाबा. समाजाला सांग काय बोलायचं काय शिकायचं. समाज आधीच अज्ञानी अडाणी, आपला शिक्षणाचा दर्जा किती कमी. आणि हे सांगतोय महारानं आपलं आरक्षण खाल्लं. आता याला काय शिव्या बी द्यायला जमत नाहीत. माझाच भाऊ कसे शिव्या द्यावा आता, मंचावर साहेब आहेत. पण एक सांगतो, आरक्षण पहिला मुद्दा हे आहे की आरक्षण आपल्याला आर्थिक निकषावर दिलेलं नाही. आरक्षण आपल्याला एससीचं जे आहे हे सुवर्णामध्ये बसण्यासाठी आपली तिथपर्यंत लेवल जावी, आपलं शिक्षण वाढावं, आपण त्यांच्या बैठकीत बसावं म्हणून आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. हे ते येड्याला आता कुणी सांगावं. आणि एक ते RSSचा बैलीच्या आयला ते काय आता त्याला आमदारकी दिली आणि ते वेगळंच बघत आहे. वेगळं काही ना काय अंधश्रद्धेवर बोलायले, RSSची भूमिका घ्यायले. आता त्याला बी शिवी देता जमत नाही का? द्यावाशिवाय सांगा तुम्ही काय करायचे. अरे बाबा, एवढे मातंग समाजावर अन्याय झाले, कोणत्या बिळामध्ये होता हे? आता डायरेक्ट आरक्षणालाच उगवलाय. जेवढे अन्याय झाल्यावर कोण उभा झाले? हे महार भाऊ झालाय ना, मोठा भाऊ आपला म्हणजे महार भाऊ. हे तर ते चार अन्याय झाल्यावर हेच उभा झालेले आहेत. आणि ते कुठं बिळात लपला होता ना, आता आरक्षणाच्या मुद्द्याला यायलाय आणि इतिहास वाचायला साहेब. इतका जुना इतिहास वाचायला आणि इतके विचारवंत स्वतःला दाखवायला की त्याची हद्दच पार नाही. आणि फडणवीस साहेबाला एक माझी विनंती आहे, आमच्यात भांडणं लावू नका. भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर ही बाजी इतकी उलटी पलटन की तुम्हाला आता पोटामुळं पळाई बी येत नाही. आज रस्त्यावर आहोत, उद्या घरात घुसतान, विधान भवनात घुसतान. कारण आमच्या सोबत आंबेडकरांचं रक्त आहे, ही एवढी जनता आहे. त्याच्यामुळं बाबा फडणवीस तुला सांगणं आहे की आमच्यात भांडणं लावू नको. आणि नाहीतरी आता मातंग समाजामध्ये बऱ्याचपैकी शिकलेले मुलं झालेत. त्याच्यातला मी एक, जास्तही शिकलेला नाही, नोकरी नाही, पण आहे. त्यामुळं मातंग समाज आमच्या वाईट कृतीला जाणार नाही. मातंग समाजाला माझी कळकळती विनंती आहे की लवकर जागे व्हा. हे असल्या मनुवाद्यांच्या नादी लागू नका. हे असले सांगायला आले की ह्यांना उलट शिव्या देऊन हाकलून द्या. आपला दर्जा वाढल्याशिवाय शिक्षणाचा, आपल्याला आरक्षणाचा काही फायदा नाही. घटनाक्रम 14, 15, 16, 17 काय सांगते की सर्व SC समाजातील जेवढे काय घटक आहेत त्यांना समान वागणूक. आता ह्याच्या आधी एक ते आमचंच बेन आहे, काळच आहे. आता मी बी काळच आहे, त्याला काय म्हणावं. त्यांना आधी काय म्हणायचं, मातंग समाजाला SC मध्ये आरक्षण द्या, ST मध्ये द्या. पुन्हा भूमिके बदलली, आता SC उपवर्गीकरण करा. आता त्याला आणि त्यानं एक मुलाखतीत तर काय म्हणला, मातंग NDTV वाल्याने मुलाखत घेतली होती. त्यांनी सांगितलं मातंग समाज का शिकत नाही, तर ते म्हणतो आमचा मातंग समाजाच्या आजूबाजूला खूप गर्दा असते, लाईटी नसत्यात, म्हणून आम्ही शिकत नाहीत. एवढं म्हणजे आता माझ्या तोंडाशिवाय तीनदाच यायल्यात. कारण इतकी गलिच्छ वागणूक करायला ते, इतकं समाजाला भ्रष्ट दुनियाकडे नेलेत. समाज आधीच अडाणी आहे,
मोठे यांना मोठमोठे स्टेजवर बोलण्याचा चान्स भेटला म्हणजे यांना असं वाटायला की समाज आमच्या पाठीमाग आहे. समाज तुमच्या पाठीमाग नाही. समाज एकच बापाला मानतो आणि तो माझा भीम बाप आहे, ज्याचा हात धरून आम्ही आज भी त्यांच्या सोबत उभा आहेत आणि तो हात शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाहीत. आमच्या पिढ्या गेल्या तरी त्या बापाचे उपकार फिटणार नाहीत. ही मातंग समाजातून आम्ही डरकाळी फोडणारी व्यक्ती आणि सुज्ञान मुलं आहोत. त्याच्यामुळं ह्या असल्या मनवाद्या लोकांचं आम्ही कधी काही ऐकणार नाहीत. आरक्षण आपलं कवच आहे. कवच म्हणजे काय? छत आहे, छत. प्लेअर एकही खाली गळला छत घसरतो. त्याच्यामुळे आपल्याला एकही प्लेअर खाली घसरू द्यायचा नाही, काहीही असो. त्यामुळं मी थांबतो इथं. आपल्याला साहेबांना ऐकायचंय. दोन्ही आपले मान्यवर आलेले आहेत. मला बोलण्याची संधी दिली परळी समितीच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार करतो आणि जय भीम म्हणतो.